हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। राज्यभरात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उमेदवारांकडून बाईक रॅलीचं आयोजन। 288 जागांसाठी बुधवारी होणार मतदान। बारामतीत हाय व्होल्टेज लढत। शरद पवार आणि अजित पवारांकडून सांगता सभेचं आयोजन। योगेंद्र पवारांसाठी शरद पवारांची सभा तर अजित पवारांची दुपारी होणार सभा। अहमदनगरमध्ये राम शिंदेंसाठी जेपी नड्डांची सकाळी सभा तर रोहित पवारांसाठी शरद पवार मैदानात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर दौऱ्यावर। बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात अमोल खताळ यांच्यासाठी शिंदेंची सभा। हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात। हे सरकार जाणार म्हणजे जाणार। बीकेसीतील सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात। भिवंडी पश्चिम मधील एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण भाऊक। विरोधक प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप। आणि करवीरचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला। वाहनावर दगडफेक करत धारदार शस्त्रानं वार। हल्ल्यात घोरपडेंना गंभीर दुखापत। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत विधानसभा निवडणुकी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वारे विधानसभेच्या माध्यमातून सुरुवात करू। अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केलाय। 2019ला अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हेला पायघड्या घालत तुम्ही मागे लागले होते? हा सगळा हिशोब आज बारामतीत करणार। यावेळी इलाका तुम्हारा धमाका हमारा असं अमोल कोल्हे म्हटले। 2019ला आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगावं, अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हेंना पायघड्या घालत तुम्ही मागे लागले होते? याचं त्यांनी उत्तर द्यावं। बाकीचा सगळा हिशोब हा उद्या बारामतीत, म्हणजे इलाका तुम्हारा धमाका आम्हाला, तेवढं फक्त उद्या बघा। भिवंडी पश्चिमचे एमआयएम पक्षाचे उमेदवार वारिस पठाण यांनी सर्व विरोधक मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भाऊक होत रडले। मी सर्वसामान्य जनतेचं काम इथे करण्यासाठी आलोय, मात्र जाणीवपूर्वक माझ्या प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जाते असं वारिस पठाण म्हटले। लास्ट इलेक्शन हो 5 साल बाद मैं रहूं ना रहूं मुझे पता नहीं है। मेरा कसूर है रे बेटा, कसूर है मेरा कि मैं लड़ रहा हूँ सबके लिए। मेरा यही गुनाह है ना। और मेरे को आवाज़ उठाता हूँ लोग सबके लिए, तो क्यों रोकते हो आप? मेरी रैली को कैंसिल करते हो आप? वारिस भाई हिम्मत मत मारो, हम लोग आपके साथ हैं। चिंचवड विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी देहू रोडच्या किवळे मामुर्डी या भागात मोठं शक्ती प्रदर्शन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। यावेळी बाईक रॅली काढण्यात आली। उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती। दरम्यान या रॅलीला मोठी गर्दी जमली होती। उल्हासनगरमध्ये मतदानाच्या 2 दिवस आधी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांची शहरावर नजर असणार आहे। या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललंय। उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत आढळली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट, महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे आणि रिपाई डेमोक्रेटिक पक्षाचे रमेश गायकवाड आणि महाराष्ट्र स्वराज पक्षाचे संदीप शिरसाट यांना निवडणूक विभागानं नोटीस पाठवली आहे। शिवेंद्रराजे भोसलेंच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजेंनी जाहीर सभा घेतली। यावेळी बोलताना त्यांनी पुष्पाची स्टाईल करून दाखवत आम्ही दोघंही झुकणार नाही असं म्हटलं, तर काँग्रेसनं जाणीवपूर्वक जनतेला मागास ठेवलं असा आरोप देखील त्यांनी केला। तो पिक्चर लागला होता ना पुष्पा, तर मी तर आहेच, पण आता शिवेंद्रराजेंनी मला मागं पाडलं, कारण की ते माझ्याकडे ते नाही आहे, त्यामुळं
हे काय डायलॉग काय होता, कभी झुकेगा नाही. साताऱ्याच्या गांधी मैदानात शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. यावेळी प्रचार सभा संपल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंची कॉलर पकडून त्यांची कॉलर उडवली. मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपण नेहमीच झटलो असून नवीन महाबळेश्वरमध्ये सातारा जावळीचा समावेश करावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं शिवेंद्रराजेंनी सांगितलं. तर उदयनराजे आणि आपल्यामधलं पूर्वीचं संघर्षाचं राजकारण आता दिसणार नाही असा शब्द देखील त्यांनी जनतेला दिला. आणि मी आज आपल्याला एवढंच सांगतो की इथून पुढे सातारच्या विकासामध्ये, जावळीच्या विकासामध्ये कुठेही काही आम्ही दोघं कमी पडणार नाही. पूर्वीचं संघर्षाचं राजकारण हे आता संपलेलं आहे. इथून पुढे संघर्ष कुठल्याही बाबतीमध्ये अजिबात संघर्ष आपल्याला इथं दिसणार नाही. दिसल जे काय आमच्या दोघांकडून तुम्हाला दिसल की फक्त आणि फक्त सातारची प्रगती आणि सातारचा विकास एवढंच तुम्हाला दिसल. हा शब्द या सभेच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो. शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. आमच्या सभेची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलोय आणि आता लोकांनी निवडणूक हाती घेतली असा इशारा देखील शरद पवार यांनी दिलाय. तर उमेदवारच असा दिलाय की त्याला निवडून देण्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलं. आल्यापासून जो उत्साह सगळ्या तरुण पिढीने दाखवला तो फायद्याच्या नंतर एक वेगळं जाऊनचं चिंताधोरण दिसतं. आणि त्याचं कारण मी विचार करत होतो, आज एवढं अंगात कसं येतं सगळ्यांच्या. नंतर माझ्या लक्षात आलं की उमेदवार असा मी निवडला की त्या उमेदवाराला निवडून देण्याशिवाय दुसरा कार्यक्रम आमच्याबरोबर नाही हा निकाल घेऊन आज लोक या ठिकाणी आले. आणि आता एक मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धडाडणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफा आज थंडावणार आहेत. यानिमित्त होणारा प्रचाराचा धुरळा देखील खाली बसणार आहे. या प्रचाराची सांगता आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे आणि त्यानंतर जाहीरपणे प्रचार होऊ नये याकडे निवडणूक आयोगाचं लक्ष असेल. काल सर्वत्र प्रचार सभांचा सुपर संडे पाहायला मिळाला. ठिकठिकाणी नेत्यांच्या सभा, बाईक रॅली तसंच बैठका पार पडल्या. तर आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचाराचा जोर दिसणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून 20 नोव्हेंबरला 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच आश्वासनं, जाहीरनामे मांडत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. जाहीर सभा संपवून मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत, पत्रकं वाटप करत आणि डमी निवडणूक यंत्र दाखवून माहिती पोहोचवण्यावर कार्यकर्त्यांची संध्याकाळपर्यंत आज धावपळ असणार आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाचा देखील वापर होताना दिसलाय. तर अनेक उमेदवारांनी आपलं रेकॉर्ड संभाषण मतदारांच्या मोबाईलवर पाठवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोडा बाजार महाराष्ट्राच्या राजकारणात झाला असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. तसंच महायुतीच्या प्रगती पुस्तकावर लोकसभेला नापास शेरा मारला असल्याचं म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावलाय. आणि हे सरकार, या सरकारचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. या सरकारचा गेल्या 10 वर्षाचा लेखाजोखा, या सरकारचं प्रगती पुस्तक, त्या प्रगती पुस्तकावर महाराष्ट्राच्या जनतेनं शेरा मारलेला नापासता. तुमच्या आशीर्वादामुळं मला ही राजकीय उंची गाठता आली. आज फडणवीस म्हणतात बाबा इंटरनॅशनल मटेरियल आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं. मी आंतरराष्ट्रीय आहे. सडक छाप राजकारणी नाही हे त्यांनी कबूल केलं.
जरांगे पाटलांचं नाव घेऊन भोकर विधानसभा मतदारसंघात दिशाभूल केली जात असून काही जण काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत होते। मात्र या घटनेची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे। जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं। पाटलांचं नाव घेऊन काही व्यक्ती आज नांदेड म्हणजे भोकरमध्ये विशेषतः आल्या। मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी काही लोकांनी बोलवली होती, त्याच्यामध्ये यांचा शिरकाव झाला आणि त्या मीटिंगमध्ये जाऊन जरांगे पाटलांचा निरोप आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि अमुक पक्षाला आपण मतदान करा किंवा स्पष्टच म्हणले की तुम्ही काँग्रेसला मतदान करा, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य ह्या मंडळींनी केलं। निदर्शनानंतर आलं की अशा कुठल्याही प्रकारची लोक जरांगे पाटलांनी पाठवलेली नव्हती, पण त्यांचं नाव घेऊन त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीचं विधान आणि बैठकीमध्ये करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। जळगावात गुलाबराव पाटलांची जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी विरोधकांवर खास शैलीत टीका केली आहे। माझं घर हे शनी शिंगणापूर आहे, कधीही या समाजाच्या कार्यासाठी आमचे दरवाजे 24 तास खुले असतात, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावलाय। तो शनी शिंगणापूर है भाई साहब, कभी भी आओ काम करके लेके जाओ, असं कधी म्हटलं नाही कोणी। 8:30 वाजता दुकान चालू होतं गुलाबरावचं, आया फोन लगाया जाओ, माइक ऑन करके बात करता हूं मैं, गाली भी देना है तो। असं तुझ्यासारखं नाही आप्पा मीटिंग मध्ये बसले असे बसले, माझे पोर तर गोधडीपर्यंत येतात, उठ रे गुलाब उठ उठ, असं वाटलं तुम्हाला मंत्री आहे काय वाटतं तुम्हाला मी? बस त्या भाऊला तुम्ही आता विसरू नका। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार असा प्रचार विरोधकांकडून केला जातोय। मात्र आम्ही संविधान बदलणार नाही, कुणाची संविधान बदलण्याची हिंमत नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ असा सामना चर्चेचा विषय बनलाय। शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी निवडणूक लढवते। राज्यासाठी आपल्या बहिणीचं कोणतंच योगदान नाही, त्यामुळे आपलाच विजय पक्का असा विश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केला। की बहिणीचं कर्तृत्व हे शून्य आहे। बहिणींनी कधीही कोणाकरताही कार्यकर्त्यासाठी किंवा पक्षासाठी काही कार्य केलेलं नाही। अचानक येऊन उमेदवारी करते आहे, त्याच्यामुळे तिला खूप काही यश मिळेल किंवा खूप काही पाठिंबा जनतेकडून मिळेल असं अजिबात नाही। जनता ही कार्याच्या मागे असते, विकासाच्या मागे असते आणि तो प्रचंड प्रतिसाद हा विकासाच्या माध्यमातून मला मिळतो आहे।